आपण बघतोय एबीपी माझा बातमी अर्थातच माणिकराव कोकाटेंसंदर्भातली आहे, कारण कोर्टामध्ये एकीकडे सुनावणी सुरू असतानाच आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय ते कोर्ट नेमका काय निर्णय देणार याकडे। तर कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात कोर्टाकडून विचारणा करण्यात आली। ते किती वर्षापासून आमदार आहेत हाही कोर्टाने सवाल केला। आधीचे सगळे मुद्दे जे ते कोर्टाने ऐकून घेतलेले आहेत आणि इतर सगळी प्रकरणं कोर्टाकडून आता रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे कोर्ट या प्रकरणी आजच निकाल देईल अशी अपेक्षा व्यक्त होते। शिक्षेच्या स्थगितीसंदर्भातली सुनावणी अत्यंत महत्त्वाची सुनावणी, ज्याकडे केवळ कोकाटेंचं किंवा राजकीय त्या पक्षाचं नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष कदाचित लागलेलं आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये निवडणुकाही येऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर देखील हा निकाल फार महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे ते अर्थातच घरांसंदर्भातलं प्रकरण आहे, ज्याच्यावर दावा करण्यात आलेला होता माणिकराव कोकाटेंच्या वकिलांकडनं। त्यानंतर मग हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपली बाजू समोर ठेवली। सरकारी वकिलांनी देखील या संदर्भात आग्रही मागणी केलेली आहे। तर नेमकं आज काय काय घडलं, कारवाई सुरू झाल्यापासून कोर्टाची कार्यवाही ते आपण बघतोय। कोकाटेंच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला ते आपण आता बघणार आहोत। तर ते आपल्याला बघणारच आहोत आपण। आत्ताची जी सध्याची माहिती येते त्यानुसार हे अपवादात्मक प्रकरण नाहीये असं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलंय। त्यामुळे हा एक नवीन मुद्दा आता समोर येते की अपवादात्मक प्रकरण नाही असं कोकाटेंच्या वकिलांनी, सरकारी वकिलांनी किंबहुना हे म्हटलेलं आहे। कोकाटे लोकप्रतिनिधी असल्यानं सूट द्यायला कोर्टाने नकार दिलाय। त्यामुळे कोर्ट या संदर्भात अतिशय महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते समोर आणताना बघायला मिळते। निर्णयाला स्थगिती दिली नाही तर आमदारकी जाईल असं कोकाटेंच्या वकिलांचा दावा आहे। त्यामुळे आमदारकीच्या दृष्टीने देखील आता कोकाटेंच्या वकिलांनी दावा केलेला आहे। निर्णयाला स्थगिती दिली नाही तर आमदारकी जाऊ शकते, याकडे कोकाटेंच्या वकिलांनी लक्ष वेधलंय। आणि आता यावर कोर्ट किंवा बाकीचे वकील काय म्हणतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। तर निर्णयाला स्थगिती दिली नाही तर आमदारकी जाईल हा मुद्दा पुन्हा पुन्हा अधोरेखित केला जातोय कोकाटेंच्या वकिलांच्या वतीने, कारण आता मंत्रिपद आधी गेलेलंच आहे, खाती सगळी काढून घेण्यात आली आहेत। मात्र आता जर शिक्षा ही कंटिन्यू राहिली, शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर आमदारकीही जाऊ शकते। कोकाटे लोकप्रतिनिधी असल्यानं सूट देऊ नये असं एकीकडे सरकारी वकील म्हणतात, तर निर्णयाला स्थगिती दिली नाही तर आमदारकी जाईल असं कोकाटेंच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे कोर्ट आता यामध्ये काय नेमका निर्णय देतं फार महत्त्वाचं आहे। कोर्टामध्ये या संदर्भात युक्तिवाद जे आहेत ते अजूनही सुरूच आहेत। शिक्षेच्या स्थगिती संदर्भातली ही सुनावणी, ज्याच्यामध्ये कोकाटेंना आता तुरुंगवासच होणार की त्यांना जामीन मिळणार याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे। दुसरीकडे अर्थातच एक मुद्दा जो आहे तो आहे मेडिकल बुलेटिनचा, ते देखील येणाऱ्या काळामध्ये जारी होणं अपेक्षित आहे। तज्ज्ञ डॉक्टर कोकाटेंच्या प्रकृतीविषयी सविस्तरपणे माहिती देणार आहेत। या मेडिकल बुलेटिनमधले मुद्दे या कोर्टाकडे मग ठेवले जाणार आहेत का बघूया, आपल्याला येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल। मात्र सध्याची ही बातमी आहे, त्यात दोन मुद्दे फार महत्त्वाचे। कोकाटे लोकप्रतिनिधी असल्यानं त्यांना सूट देऊ नये, हे अपवादात्मक प्रकरण नाही असं सरकारी वकिलांनी म्हटलंय। तर स्थगिती मिळाली नाही तर आमदारकी जाईल असं कोकाटेंच्या वकिलांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता नेमकं कोर्ट याकडे कसं पाहतंय, काय निर्णय देतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। आणि आताची मोठी अपडेट, याचिकेवर सुनावणी पूर्ण झालेली आहे, अगदी थोड्या वेळामध्ये निकाल अपेक्षित आहे। तर सुनावणी पूर्ण झाल्याची सध्याची माहिती आहे आणि अगदी थोड्याच वेळात या संदर्भात निकाल येईल अशी आताच्या घडीची मोठी अपडेट आहे। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना तुरुंगवासाची जी शिक्षा झालेली आहे ती कायम राहणार की त्यांना जामीन मिळणार याचा फैसला थोड्याच वेळामध्ये, काही मिनिटांमध्ये होणं अपेक्षित आहे। याचं कारण निर्णयाला स्थगिती दिली नाही तर आमदारकी जाईल असं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलं। तिकडे लोकप्रतिनिधी असल्यानं कोकाटेंना सूट देऊ नये असं सरकारी वकिलांनी म्हटलं। त्यामुळे आता कोर्ट या संदर्भात कोणती बाजू नेमकी समोर ग्राह्य मानते पाहणं महत्त्वाचं असेल। याचिकेवर सुनावणी तर पूर्ण झाली आहे आणि थोड्याच वेळात आता निकाल अपेक्षित आहे। मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहे ताजी अपडेट द्यायला। मुकुल, आवाज पोहोचतोय माझा? मुकुल, माझा आवाज पोहोचतोय? प्रश्न परत एकदा। मुकुल, जशी आताची माहिती आहे सुनावणी तर पूर्ण झाली आणि कोणत्याही क्षणी आता निकाल अपेक्षित आहे, थोड्याच वेळात निकाल येईल। मुकुल, हो बरोबर आहे। कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला हा अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपलेला आहे। कोकाटे यांच्या वकिलांकडनं वारंवार हे सांगण्यात आलेलं होतं की
मेडिकल ग्राउंडवर त्यांना दिलासा दिला जावा। जर कोर्टाने न्यायालयाला खालच्या कोर्टाच्या जो निकाल दिलेला होता त्याला स्थगिती दिली नाही तर त्यांची आमदारकी ही जाऊ शकते, अशा स्वरूपाचं शेवटचं कमेंट आता कोकाटे यांच्या वकिलांकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता न्यायालय नेमका काय निर्णय देतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कोर्टातली संपूर्ण सुनावणी ही पूर्ण झालेली आहे आणि आता निकाल लिखाणाचं काम हे सुरू झालेलं आहे। त्यामुळे आपण बघितलं की सरकारी वकिलांनी देखील जोरदार प्रयत्न केलेला होता की कुठल्याही स्वरूपाचा दिलासा हा दिला जाऊ नये, ही फसवणूक असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। मात्र कोकाटे यांच्या वकिलांनी बचावात्मक भूमिका घेतलेली होती, बचाव करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु तो फारसा आता कोर्टाला मान्य झाला आहे की नाही झाला हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। खरंय मुकुल, त्याच्यामुळे जसं आपण म्हणतोय कोर्टाकडून निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे, आदेशाची प्रत जी आहे ती आपल्या समोर येईल। दुसरीकडे जसं आपण म्हणतोय की शेवटचे दोन महत्त्वाचे मुद्दे कोणते समोर आले होते, तर कोकाटे लोकप्रतिनिधी असल्यानं सूट देऊ नये असं सरकारी वकिलांनी म्हटलं, तर कोकाटेंच्या वकिलांचं हे म्हणणं आहे की निर्णयाला स्थगिती मिळाली नाही तर आमदारकी जाईल। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं आता कोर्ट काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निकालाच्या वाचनाला तर सुरुवात झालेली दिसते, पाहूया आता पुढच्या काही मिनिटांमध्ये नेमका काय निर्णय आपल्या समोर येतो। मात्र आज सकाळपासून ही कार्यवाही कोर्टाची सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत जर आपण सगळा विचार केला तर मुकुल सगळे मुद्दे जे आहेत ते प्रामुख्याने सरकारी वकील असतील किंवा हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचे वकील असतील। आग्रही मागणी त्यांनी केलेली होती की कुठल्याही प्रकारे यामध्ये माणिकराव कोकाटेंच्या दृष्टीने जे मुद्दे समोर आलेले आहेत त्याला दोघांनी ठाम विरोध केलेला होता। मुकुल, हो बरोबर आहे, कारण हे प्रकरण आत्ताचं नाही तर साधारणतः 30 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये दोन वेळा नाशिकच्या एकदा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शिक्षा सुनावलेली होती, त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये देखील याच स्वरूपाची शिक्षा ही कायम ठेवण्यात आलेली होती आणि आता तिसऱ्या न्यायालयामध्ये हे संपूर्ण प्रकरण गेलेलं आहे। त्यामुळे दोन न्यायालय एका बाजूने एक निकाल देत असताना तोच निकाल ग्राह्य धरला जावा अशी मागणी सरकारी वकिलांकडून देखील करण्यात आलेली होती। त्याचबरोबर ज्यांनी या संदर्भामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केलेली होती त्यांच्याकडून देखील हीच मागणी करण्यात आलेली होती। तर दुसरीकडे आपण बघितलं माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांचं म्हणणं होतं की आम्ही कुठल्याही स्वरूपाचं फसवणुकीचं काम केलेलं नाहीये, काही कागदपत्रामध्ये जर काही चुकीचं असेल तर त्याला फसवणूक म्हणता येऊ नये अशा स्वरूपाचा बचाव करण्याचा प्रयत्न कोकाटे यांच्या वकिलांनी केलेला होता। मात्र हस्तक्षेप करणारे त्यांचे वकील त्याचबरोबर सरकारी वकील हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेले होते। या दरम्यानच्या काळात न्यायालयाने देखील काही कोकाटे यांच्या वकिलांना जाब विचारलेला होता, त्याचमध्ये त्यांचा प्रकृतीचा विषय देखील पुढे आलेला होता। आता केवळ आणि केवळ मेडिकल ग्राउंडवर जर काही दिलासा मिळायचा असेल तर तो दिलासा मिळू शकतो, अशी आजच्या दिवसभरातील जर न्यायालयाचं कामकाज बघितलं तर तेवढी एक आशा फक्त कोकाटे यांच्या बाजूने आहे। थोड्याच वेळामध्ये निकाल समोर येणार आहे, त्यामुळे न्यायालय नेमका काय निकाल देतो हे बघणं महत्त्वाचं आहे। खरंय मुकुल, मी त्याच्यावरच येणार होतो। मेडिकलचा मुद्दा जो आहे, वैद्यकीय मुद्दा जो आहे, याचं कारण ज्या पद्धतीने गोष्टी समोर आलेल्या होत्या आणि माणिकराव कोकाटे ॲडमिट देखील आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, त्यासोबतच मेडिकल बुलेटिन देखील समोर येणार आहे। तर हे सगळे मुद्दे कोर्टासमोर कशा पद्धतीने ठेवण्यात आलेले आहेत त्या संदर्भात कोकाटेंच्या वकिलांकडून काही प्रमुख मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत वैद्यकीय उपचारांसंदर्भात। मुकुल, कोकाटे यांचं आजचं वय बघता त्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा दिला जावा। त्यांना 2 दिवसापासून उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे, छातीमध्ये दुखत आहे आणि त्याचमुळेच एंजिओग्राफी ही करावी लागणार अशा स्वरूपाचं कालपासूनच रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं होतं। तेच रिपोर्ट घेऊन कोकाटे यांचे वकील हे न्यायालयामध्ये गेलेले आहेत। नाशिकमधून जे पोलिसांचं पथक हे लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटे यांना अटक करण्यासाठी गेलेलं होतं, त्या पथकाला देखील रुग्णालय प्रशासनाकडनं याच संदर्भातली माहिती ही देण्यात आलेली होती। एवढंच नाही तर नाशिकच्या पोलिसांनी कोकाटे यांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी देखील केलेली आहे। त्यामुळे हे संपूर्ण मेडिकलचे रिपोर्ट जे आहेत, आज दिवसभरामध्ये कुठले कुठले उपचार केले आणि येत्या काळामध्ये कोकाटे यांची प्रकृती कशी राहू शकते, त्यांच्यावर कशा स्वरूपाचे उपचार हे केले जाऊ शकतात, त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यावेळेसचे रिपोर्ट नेमके काय सांगतात याचं देखील अवलोकन हे केलं जाणार आहे आणि त्या रिपोर्टनुसार रुग्णालय प्रशासनाने नेमकं काय वैद्यकीय उपचार केले याची माहिती देखील आता घेतली जाईल। खरंय मुकुल, जसं तू सांगतोयस वैद्यकीय मुद्दा हा एकमेव मुद्दा आहे जिकडे कदाचित थोडाफार दिलासाची अपेक्षा आहे माणिकराव कोकाटेंना। मात्र जर आपण बघितलं तर सुनावणी तर पूर्ण झाली आहे आणि आता निकालाचं वाचन कुठल्याही क्षणी आपल्याला कळू शकेल की नेमकं कोर्टाने काय निर्णय दिलेला आहे। आत्ताच्या घडीला आपण मगाशी पण हा मुद्दा बोललेलो होतो, पण आत्ता ज्या पद्धतीने गोष्टी समोर येतात ते बघता माणिकराव कोकाटेंसमोर सध्याच्या घडीला काय पर्याय उपलब्ध आहेत हा निकाल आल्यावर मुकुल?
हा निकाल आल्यावर जर निकाल हा कोकाटे यांच्या बाजूने काही प्रमाणामध्ये आला तर निश्चितच त्यांना दिलासा आहे। मात्र तरी देखील त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जावंच लागेल, कारण कोकाटे यांच्या बाजूने जर आत्ताच्या सुनावणीमध्ये आत्ताच्या कामकाज चालू आहे त्यामध्ये त्यांच्या बाजूने जर निकाल आला तर हस्तक्षेप याचिका करणारे जे वकील त्याचबरोबर सरकार देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतं। या निकाला देखील आव्हान हे दिलं जाऊ शकतं आणि जर कोकाटे यांच्या विरोधात आजचा जर निकाल गेला तर कोकाटे यांचे वकील हे सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील। त्यामुळे 3 न्यायालयामधनं त्यांना नाकारल्या आल्यानंतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा पर्याय कोकाटे यांच्या पुढे असू शकतो। मात्र हे सर्व पर्याय काय आहे हे आपल्याला थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल। खरं मुकुल, त्यामुळे थोड्याच वेळात ही स्पष्टता आपल्याला येणं अपेक्षित आहे की नेमकं काय घडतंय, कारण अजूनही निकाल आपल्या समोर आलेला नाहीये। निकालाचं वाचन करण्यात येते। जसं आपल्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगूया, ज्या पद्धतीने कार्यवाही सुरू झाल्यानंतर माणिकराव कोकाटेंच्या वकिलांच्या वतीने जे आहेत ते युक्तिवाद करण्यात आलेले होते। नंतर हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांच्या वतीने युक्तिवाद झाला, सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला आणि सगळ्यात शेवटी 2 महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले। तर लोकप्रतिनिधी म्हणून सूट देण्यात येऊ नये असं सरकारी वकिलांनी म्हटलं, तर शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर आमदारकी जाऊ शकते असं मग माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलं। त्यामुळे सगळीकडचे बहुतेक सगळे मुद्दे किंवा सगळे काय म्हणूया आपण अँगल या दृष्टीने कव्हर करण्याचा प्रयत्न हा माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी केलेला आहे। मग वैद्यकीय बाजू असेल, त्यांची राजकीय दृष्ट्या जसं त्यांनी सांगितलं की आमदारकी रद्द होऊ शकते, तर विविध मुद्दे समोर ठेवण्यात आलेले आहेत आणि सगळे मुद्दे आता विचारात घेऊनच कोर्टाचा समोर निर्णय येईल। मुकुल, अगदी बरोबर आहे। आता कोर्टाकडनं जी वेगवेगळे वकिलांनी 3ही पक्षाच्या वकिलांनी जी बाजू मांडलेली होती, जो युक्तिवाद केलेला होता त्याचं एकंदरीत लिखाण हे केलं जाणार आहे आणि तेच त्यानंतर न्याय जो दिला जाईल, जो निकाल दिला जाईल त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव केला जाणार आहे। कारण आज सरकारी वकिलांनी वेगवेगळी भूमिका मांडलेली होती, हस्तक्षेप करणाऱ्यांच्या याचिकाकर्त्यांनी देखील वेगळी भूमिका मांडलेली होती आणि कोकाटे यांच्या वकिलांनी देखील बचावाची भूमिका मांडलेली होती। याचं एकत्रित लिखाण आणि त्याचबरोबर वाचन देखील आता कोर्टामधनं केलं जाईल। खरं आहे, त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या काही मिनिटांमध्ये ही स्पष्टता येणं अपेक्षित आहे। तुर्तास आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया की आज सुनावणी पूर्ण झाली, 3ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला। सध्या सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे, आदेशाचं लिखाण सुरू आहे। आतापर्यंतच्या सुनावणी दरम्यान जे काही रेकॉर्डवर आलंय ते ऑर्डरमध्ये घेण्यात येते। याचिकाकर्त्यांचे वकील काय बोलले आहेत, सरकारी वकिलांनी काय बाजू मांडली आहे, या सगळ्यावर आता तिकडे मुद्दे जे आहेत ते रेकॉर्डवर घेण्यात येत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये निकाल येणं अपेक्षित आहे। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला शिक्षेच्या स्थगितीवर सुनावणी झाली, थोड्याच वेळात निकाल येईल, ज्याच्यामध्ये शिक्षा कायम राहिली तर तुरुंगवास होणार आणि शिक्षेला स्थगिती मिळाली, जामीन मिळाला तर ती बाजू। त्यामुळे नेमका काय निर्णय समोर येतो, कोर्ट नेमकं काय ठरवतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर सुनावणी दरम्यानच्या युक्तिवादाच्या निकालपत्रात समावेश करण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे थोड्याच वेळात निकाल समोर येणार हे निश्चित झालेलं असतं। तर आता नेमकं काय घडतंय तर तेही आपल्या प्रेक्षकांना आपण सांगूया। आदेशाचं लिखाण सुरू आहे, आतापर्यंतच्या सुनावणी दरम्यान जे काही रेकॉर्डवर आलंय ते ऑर्डरमध्ये घेण्यात येतंय। याचिकाकर्त्यांचे वकील काय बोलले, सरकारी वकिलांनी नेमके कोणकोणते मुद्दे अधोरेखित केले, या सगळ्यावर आता तिकडे काय म्हणूया आपण एकत्रीकरण करण्यात येते मुद्द्यांचं आणि त्याच्यानंतर कोर्ट या सगळ्या संदर्भात निर्णय देईल अशी अपेक्षा आहे। तेव्हा माणिकराव कोकाटेंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निकाल, कारण जसं याचिकाकर्त्यांनी किंवा माणिकराव कोकाटेंच्या वकिलांनी शेवटी सांगितलं की निर्णयाला स्थगिती मिळाली नाही तर आमदारकी जाऊ शकते। त्यामुळे राजकीय प्रवासाच्या दृष्टीने हाही महत्त्वाचा निकाल जो आहे तो म्हणून याही अँगलकडे पाहिलं जाते। त्यासोबतच वैद्यकीय उपचार, कारण त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत, मेडिकल बुलेटिन कुठल्याही क्षणी येऊ शकतं, तोही एक महत्त्वाचा मुद्दा। या सगळ्या मुद्द्यांवर कोर्ट नेमका कसा विचार करतं, काय निर्णय देतं, याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। आणि याच बातमीची ताजी अपडेट आता जाणून घेणार आहोत अमोलकडनं। अमोल, धन्यवाद अश्विन। 2 तास आता होत आलेले आहेत। दुपारी 3 वाजता कोर्टामध्ये या सगळ्या सुनावणीच्या प्रक्रियेला 3च्या सुमाराला सुरुवात झालेली होती। आता 5 वाजत आलेले आहेत आणि निकालाच्या वाचनाला सुरुवात झालेली आहे। सुनावणी दरम्यानच्या युक्तिवादाचा निकालपत्रामध्ये समावेश करायला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे या निकालपत्र वाचनाची जी तांत्रिक प्रक्रिया असते ती आता सुरू आहे। त्यामुळे थोड्याच वेळात आता नेमका निकाल काय आहे, ज्याच्यासाठी मागचे 2 तास संपूर्ण महाराष्ट्र ज्या सुनावणीकडे लक्ष ठेवून आहे, त्या सुनावणीचा अंतिम निकाल हा पुढच्या काही क्षणांमध्ये समोर येऊ शकतो।
आणि याच्यामध्ये मुख्यत्वे करून दोन प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे जे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट आहे त्याला स्थगिती मिळणार का, या प्रश्नाचं उत्तर यासाठी महत्त्वाचं आहे की पोलिसांना तातडीनं त्यांना अटक करता येणार की या अटकेला स्थगिती मिळणार आणि कोकाटेंना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे या शिक्षेला स्थगिती मिळते का, त्यामुळे शिक्षेबाबत कोर्ट नेमकं काय म्हणतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहेत. सूरज, या सुनावणीला आता अगदी अंतिम टप्प्यात ही सुनावणी आलेली आहे, निकाल वाचन सुरू असल्याचं कळतंय. काय नेमके अपडेट्स आहेत या क्षणाचे? नक्कीच अमोल, आपण पाहिलं तर दोन्हीही बाजू या व्यवस्थितरित्या या ठिकाणी न्यायमूर्ती लड्डा यांनी ऐकून घेतलेल्या आहेत. सर्वप्रथम रवी कदम यांना ती संधी देण्यात आली होती. त्यांनी ही जी घरं घेण्यात आलेली आहेत त्या संदर्भात वापरण्यात आलेली जी कागदपत्र आहेत किंवा वार्षिक उत्पन्न संदर्भात जो प्रश्न उपस्थित सरकारी वकिलाकडनं करण्यात आला होता त्यावरती लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर ती मिळकतीत त्यावेळीची आणि त्यानंतरची झालेली जी तफावत आहे त्यामध्ये झालेले जे बदल आहेत आणि त्याचबरोबर ती मुख्यमंत्र्यांच्या जी घरं होती या योजनेतली ही अल्पसंख्याक दुर्बल म्हणजे त्यावेळी माणिकराव कसे अल्पसंख्याकाच्या दुर्बल घटकांमध्ये येत होते या संदर्भातलं जे गोष्टी आहेत या त्या ठिकाणी पुढे ठेवण्यात आलेल्या आहेत. हे सांगत असताना त्यांनी आत्ताच्या घडीला म्हणजे 30 वर्षानंतर 30 वर्षापूर्वीची आधी इतिहास सांगितला आणि त्यानंतर 30 वर्षानंतर जेव्हा की आता 2025 मध्ये या ठिकाणी कोकाटेंवरती सध्या सुरू असलेले जे उपचार आहेत याची वैद्यकीय माहिती ही देखील दिली. त्याचबरोबर ती या संदर्भातली जी राजकीय घडामोडी आहेत किंवा त्यांचा आमदारकी रद्द होऊ शकते या संदर्भातली देखील गोष्टी ह्या न्यायालयासमोर ठेवल्या. त्याचबरोबर ती दुसरीकडे आपण पाहिलं तर सरकारी वकिलांकडनं एक एक मुद्दा हा खोडून काढण्यात आला. कशी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा गैरवापर करत त्याचा लाभ हा कोकाटेंनी घेतलेला आहे हे सगळ्या गोष्टी पटलावरती ठेवत एकूणच यापूर्वी जर ते का आर्थिक दुर्बल होते तर मग त्यांच्याकडे 25 एकर जी जमीन आहे या संदर्भातली माहिती ही न्यायालयाकडनं मागण्यात आली होती. त्या संदर्भातले वडिलोपार्जित जी जागा दाखवण्यात येते त्या संदर्भातली कागदपत्र हे देखील स्पष्ट करण्यास सांगितले होते. त्या संदर्भातली कुठली गोष्ट नव्हती. त्याचबरोबर या संपूर्ण केसमध्ये 420 आणि 463 जो काही फसवणुकीची कलम आहेत यावरती जो आक्षेप घेण्यात आला होता त्या संदर्भात सरकारी वकिलांकडनं स्पष्टता देण्यात आलेली आहे की का ही कलम या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर ती 30 वर्षांमध्ये या दोन्हीही न्यायालयाकडनं ही संपूर्ण केस ऐकून घेत त्यावरती दिलेला निकाल याचा देखील विचार करण्यात यावा असं स्पष्ट मत हे या ठिकाणी मांडण्यात आलं होतं. आणि एकूणच या संपूर्ण जी आजची सुनावणी होती ही ऐकून घेतल्यानंतर आता निकालाचं वाचन हे केलं जाईल. दोन्ही गोष्टी पटलावर ठेवून या ठिकाणी न्यायमूर्ती लड्डा हे याचं आता थोड्याच वेळात वाचन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संपूर्ण केसमध्ये अनेक दाखले हे देखील देण्यात आले. आधीच्या घटनांमध्ये नेमकं काय घडलं होतं या घटनांमध्ये नेमकं काय त्याचं स्वरूप आहे हे देखील स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे एकूणच आता थोड्याच वेळात हा निकाल येईल आणि या निकालामध्ये जरी अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला असला तरी अटकेसंदर्भात त्याचबरोबर ती जे उपचार कोकाटे यांच्यावरती सुरू आहेत या संदर्भात काही दिलासा हा कोकाटेंना दिला जातो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र निकाल हा आजच दिला जाईल आणि यासाठीच उर्वरित ज्या सुनावण्या आहेत या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष लागून राहिलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाकडे त्या संदर्भातल्या निकाल हा थोड्याच वेळात येईल आणि त्यानंतर राजकीय घडामोडी काय होतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. युती वाटाघाटी या सगळ्या गोष्टी होत असताना जर का एका माजी मंत्र्यांवरती अशा पद्धतीची कारवाई होते तर त्या संदर्भात अनेकांच्या भुवया या नक्कीच उंचावतात. प्रामुख्याने सांगायचं झालं तर कोकाटेवरची ही कारवाई ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठीच अडचणीची ठरू शकते. कारण दोन्हीही निकालांमध्ये त्या ठिकाणी 2 वर्षाचा कारावास 10,000 दंड हा देखील ठोठावण्यात आलेला आहे. त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीवरती जर का अशा पद्धतीची कारवाई झाली तर त्या लोकप्रतिनिधीला आपलं जे पद आहे हे सोडावं लागतं. त्यामुळे त्यांची आमदारकी ही देखील रद्द होईल. इतकंच नाही जर काय या संपूर्ण शिक्षेमध्ये जर प्रामुख्याने एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पुढील 6 वर्ष
हे निवडणूक लढवता येणार नाही आहे कोकाटेंना। त्यामुळे एकूणच त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरती हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। सध्याच्या सुनावणीसाठी आपण जर पाहिलं तर कोकाटेंचे अनेक कार्यकर्ते, त्यांची मुलगी, त्यांचा जावई हे देखील सध्या न्यायालयामध्ये उपस्थित आहेत आणि न्यायालयात जर आपण पाहिलं तर एकूणच निकालाचे वाचन हे केलं जात आहे। कुठल्या मेरिट्सवरती कोणी कोणी काय काय मुद्दे मांडले, त्याला नेमके काय रिफ्लेक्ट करतायत न्यायमूर्ती लड्डा, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अमोल, सूरज, ह्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टींकडे आता आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। त्यातला वन बाय वन आपण विचार करूया। त्यातला पहिला मुद्दा आहे त्यांना शिक्षेची स्थगिती मिळण्याबाबतचा नेमका काय निकाल कोर्ट देतं। दुसरा मुद्दा आहे त्यांच्या अटकेला स्थगिती मिळते की नाही, त्यांच्या विरोधात जे वॉरंट निघालेला आहे त्या वॉरंटला स्थगिती मिळते का आणि त्यांची अटक टळणार की आजच त्यांना अटक केली जाणार, हा दुसरा मुद्दा आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मंत्रिपद गेल्यानंतर आता त्यांची आमदारकी तरी राहणार की नाही। या 3 मुद्द्यांना धरून जे युक्तिवाद करण्यात आलेले होते दोन्ही पक्षाकडून, त्याविषयी सांगा। कशा प्रकारे कोकाटेंच्या वकिलांकडून या तिन्ही गोष्टींसाठी अधिकाधिक दिलासा मिळावा आपल्या हशीलाला याच्यासाठी आर्ग्युमेंट्स करण्यात आलेले होते, काय नेमके हे आर्ग्युमेंट्स होते? खरं तर दोन्ही न्यायालयाने जी शिक्षा सुनावली होती यामधले जे ग्राउंड्स आहेत ते स्पष्टपणे या ठिकाणी ठेवण्यात आले। 1989चं हे संपूर्ण प्रकरण होतं। मुख्यमंत्री योजनेतनं काही घरं ही त्या ठिकाणी होती आणि या योजनेत आर्थिक दुर्बलांना ही घरं देण्यात येण्यासंदर्भातल्या गोष्टी होत्या। त्यावेळी जवळपास 2,500 उत्पन्न हे या ठिकाणी दाखवून ही घरं घेण्यात आली। एकाच रेशन कार्डवरतील 2 भावांना म्हणजे कोकाटे आणि त्यांचे बंधू आणि यासह इतर यांनी ही घरं घेतली आणि ही घरं घेताना त्या ठिकाणी कागदोपत्रीची पूर्तता आहे किंवा ती चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याचा आरोप हा सरकारी वकिलांकडून करण्यात आला होता। मात्र याच वार्षिक उत्पन्नावरती बोट ठेवत जे रवी कदम आहेत, जे कोकाटेंचे वकील आहेत, यांनी देखील स्पष्ट सांगितलेलं आहे की 2,500 उत्पन्न हे जवळपास त्यावेळी होतं आणि मात्र 3 ते 4 वर्षानंतर या उत्पन्नात वाढ झालेली आहे। मात्र जेव्हा ही वाढ होते या संदर्भात घरं परत करण्यात यावी या संदर्भात कुठलीही नियम अटी ही त्या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे सरकारने याची पडताळणी करणं खरं तर गरजेचं होतं की जर वाढ झाली आहे तर ती परत करता येतं का, या संदर्भातला कुठलाही क्लॉज हा देण्यात आलेला नाहीये। त्यामुळे ज्या पद्धतीने आरोप होत आहेत की चुकीचा आहे, फसवणूक करण्यात आलेली आहे, चुकीची कागदपत्र यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, या सगळ्याच बाबींवरती जर का आपण पाहिलं तर रवी कदम यांनी खोडून काढत कोकाटे यांची बाजू या ठिकाणी लावून धरलेली आहे। त्याचबरोबर ती या पूर्वी म्हणजे वडिलोपार्जित जमिनीचा जो मुद्दा आला 25 एकर जमिनींसंदर्भातला, ही देखील त्यांच्याकडे आधीपासूनची असल्याचं देखील स्पष्ट केलं। मात्र यावेळी जेव्हा कागदपत्र मागण्यात आली त्यावेळी त्या कागदपत्रांबाबतची कुठची वाच्यता ही करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे एकूणच सरकारी वकील आणि इथे कोकाटेंच्या वकिलांकडनं जो युक्तिवाद झाला यावरनं जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाला जर का दोन्हीही न्यायालयाकडनं शिक्षा ही कायम ठेवली असेल तर याचा नक्कीच विचार हा मुंबई उच्च न्यायालयाकडनं देखील केला जाईल। कारण जवळपास 30 वर्ष झाली ही संपूर्ण प्रकरण जर आपण पाहिलं तर नाशिकच्या दंडाधिकारी न्यायालयात झालं, त्याच्यानंतर सत्र न्यायालयात ऐकून घेतलं, मग याचा ग्राउंड किंवा याचा विचार हा नक्कीच मुंबई उच्च न्यायालयाकडनं केला जाईल। मात्र दुसरीकडे कोकाटेंची सध्याची जी प्रकृती बिघडली आहे याचा देखील विचार केला जाईल। त्याचबरोबर कोकाटे हे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा विचार करूनच निकाल येणं अपेक्षित आहे। सध्या त्यांच्यावर जे उपचार सुरू आहेत तो ग्राउंड नेमका काय आहे, तिथली माहिती नेमकी काय आहे, या आधारावरती पुढील हा निकाल येणं अपेक्षित आहे। मात्र यामध्ये हा निकाल काय येतो यावर आपलं लक्ष असेलच। सूरज, तुम्ही होल्ड करा, आपल्याबरोबर असेच उपस्थित राहा। मुकुल कुलकर्णी देखील आपल्यासोबत आहे, आपला प्रतिनिधी। मुकुल, ज्यावेळी अशा प्रकारची सिच्युएशन येते त्यावेळी नाशिकमध्ये विशेषतः मोठे राजकीय परिणाम उलथापालथ होणार आहे या सगळ्या निकालानंतर। या निकालानंतर काय नेमकं घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि याला फिंगर क्रॉस म्हणतात। अशा सिच्युएशनमध्ये सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळ असल्याचं दिसतं आहे। कोकाटेंचे समर्थक असतील, विरोधक असतील, सगळ्यांच्याच नजरा आता याकडे लागलेल्या आहेत। किती महत्त्वाचा असणार आहे हा निकाल कोकाटेंच्या करिअरसाठी सुद्धा आणि ओव्हरऑल जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळासाठी सुद्धा?
बरोबर आहे. केवळ सिन्नर हा कोकाटेंचा मतदारसंघच नाही तर नाशिक जिल्हा म्हणा किंवा राज्याच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ कोकाटे यांचं मंत्रिपद गेलेलं आहे आणि ही जर शिक्षा कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयाची जर शिक्षा ही पुन्हा या ठिकाणी देखील कायम राहिली तर खूप मोठी नामुष्की ही राष्ट्रवादी काँग्रेसवर असणार आहे. कोकाटे आणि त्यांच्या परिवाराला हा तर खूप मोठा राजकीय धक्का देखील असणार आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी देखील जाऊ शकते आणि त्यांच्या विरोधामधले जे गट होते ते गेल्या काही दिवसापासून सक्रिय देखील झालेले आहेत. नुकत्याच सिन्नरच्या नगरपालिकेच्या निवडणुका देखील पार पडलेल्या होत्या. त्याची मतमोजणी आता 21 तारखेला आहे. त्या निवडणुकीदरम्यान कोकाटे यांनी काय काय भाषणं केलेली होती ती भाषणं आता सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय देखील ठरलेली आहेत. त्यामुळे सिन्नरमध्ये राजकारण हे ढवळून निघणार आहे. त्याचबरोबर ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका राज्यामध्ये होत आहेत त्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी एक आरोप करण्यासाठी आणखी एक आयतकोलीत हे विरोधकांच्या हाती असणार आहे. त्यामुळे राज्य सरकारचे मंत्री कसे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं वारंवार केला जाऊ शकतो. आपल्याला माहिती आहे उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्य सरकार खरं तर म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडनं कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निकाल घेतला जाईल अशा स्वरूपाची चर्चा असतानाच विरोधकांकडनं टीका ही जोरदार सुरू झाली आणि त्यांच्याकडची सर्व खाती काढून घेण्यात आली. त्यांना बिन खात्याचं मंत्री देखील करण्यात आलं आणि नंतर कोकाटे यांचा राजीनामा देखील मंजूर करण्यात आला. यावरूनच या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य हे लक्षात येतं. या दोन राजकीय घटना घडल्या आणि आज पुन्हा एकदा न्यायालयीन कसोटीवर कोकाटे हे खरे उतरतात का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निश्चितपणे मुकुल, महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कोकाटेंना मंत्रिपद तर गमवावं लागलेलं आहे, त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि तो मंजूर देखील झालेला आहे. मात्र अशा प्रकारे एखाद्या मंत्र्याला थेट राजीनामा द्यावा लागणं आणि मंत्रिमंडळातून तो मंत्री बाहेर पडणं याचा कितपत परिणाम होऊ शकतो याच्याविषयी आपण बोलूया. कारण आरोप तर अनेक होत आहेत. म्हणजे अगदी जैन बोर्डिंग घोटाळा असेल तिथे सुद्धा मोठे आरोप झाले, मोठ्या रकमा त्यामध्ये गुंतलेल्या आहेत, कोरेगाव पार्कची जमीन आहे किंवा अगदी साताऱ्यामधलं ड्रग्सचं प्रकरण आहे. असे अनेक सर्वपक्षीय नेत्यांवर अशा प्रकारची आरोप झालेले आहेत आणि विरोधकांनी त्यांना टीका देखील जोरदार केलेली होती. मात्र हे प्रकरण कुठल्या कारणांसाठी वेगळं ठरतं? कारण यामध्ये थेट राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि आता कोर्टाचा निकाल येणार आहे तो देखील फार महत्त्वाचा असणार आहे. अगदी बरोबर आहे. हे संपूर्ण प्रकरण जर बघितलं तर ते फसवणुकीच्या संदर्भातलं प्रकरण आहे. तेही राज्य सरकारची फसवणूक झालेली आहे. आर्थिक दुर्बल घटक म्हणा किंवा विशिष्ट प्रवर्गातील नागरिकांसाठी जो कोटा असतो मुख्यमंत्र्यांचा त्या कोट्यामधली घरं लाटल्या प्रकरणाचं हे प्रकरण आहे. त्यामुळे जर उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली तर कोकाटे हे प्रचार कशा पद्धतीने करतील यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं. त्यांच्या प्रचारावर देखील आणखी राज्य सरकारची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाची कोंडी देखील विरोधकांकडनं केली जाऊ शकते. त्यामुळे कोकाटे यांच्या संपूर्ण राजकीय भवितव्याचा फैसला आता अवघ्या काही मिनिटांमध्ये होणार आहे. त्याचबरोबर आपण बघितलं अजित पवार यांनी देखील याआधी कोकाटेला यंदा 2 ते 3 वेळा सांभाळून घेतलेलं होतं. कृषी मंत्री असताना त्यांची वेगवेगळी वक्तव्य देखील समोर आलेली होती. त्यावेळेस त्यांना 2 ते 3 वेळा समज देण्यात आलेली होती. मात्र तरी देखील कोकाटे एका बाजूला स्पष्ट वक्ते परखड बोलणारे म्हणून त्यांच्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये परिचित आहे. परंतु ज्यावेळेस मंत्रिपदासारख्या पदावर एखादा व्यक्ती जातो त्यावेळेस त्यांनी कशा पद्धतीने बोललं पाहिजे याची काही प्रमाणामध्ये त्यांनी काळजी घेणं अपेक्षित होतं. असं देखील पक्षाकडनं त्यांना सुचवण्यात आलेलं होतं. मात्र कोकाटे त्याबाबत त्यांनी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. नुकताच विधिमंडळ अधिवेशनामध्ये ते रमी खेळत असतानाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला होता. यावर देखील नाशिकच्याच कोर्टामध्ये रोहित पवार यांनी त्यांची बदनामी केली. या प्रकरणी नाशिकच्याच कोर्टामध्ये सुनावणी देखील सुरू आहे. त्यामुळे मंत्रीपद मिळाल्यापासून कोकाटे वारंवार चर्चेमध्ये राहत आहेत आणि आता पुन्हा एकदा चर्चेत आले. हे प्रकरण खऱ्या अर्थानं 30 वर्षापूर्वीचं आहे. मात्र मंत्री झाल्यानंतर या प्रकरणाला अधिकच गती मिळाली आणि कोकाटे आज पुन्हा एकदा आपलं राजकीय भवितव्य काय आहे याकडे नजरा लावून बसलेले आहेत. त्यामुळे कोकाटेंच्या राजकीय अस्तित्वासाठी आत्ताचा जो निकाल आहे तो अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. सूरजकडे आपण जाऊया. सूरज, पुढच्या काही मिनिटांमध्ये हा निकाल समोर येऊ शकतो.
सध्या नेमकं काय वातावरण आहे? कारण ज्यावेळी असे निकाल सुरू असतात त्यावेळी कोर्टरूमच्या आतमध्ये एक वातावरण असतंच, मात्र कोर्टाच्या परिसरामध्ये बाहेर सुद्धा ज्या प्रकारे कार्यकर्ते जमलेले असतात, त्यांची बॉडी लँग्वेज काही गोष्टी सांगत असते. इतर सर्व प्रकरणं आता कोर्टाने आज सर्व रद्द केलेली आहेत, त्यामुळे बाकीची जी गर्दी होती ती निश्चितपणे आता कमी व्हायला सुरुवात झाली असेल. या क्षणी काही मिनिटं बाकी असताना फायनल डिसिजन यायला आत्ता काय नेमकं वातावरण दिसतंय? नक्कीच या ठिकाणी सांगायचं झालं तर कोर्ट रूम परिसरातच कोकाटे समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्याचबरोबर ती ज्यावेळी या निकालाचं वाचन केलं जात होतं त्यावेळी देखील एक विशिष्ट प्रकारची कुजबूज ही देखील पाहायला मिळाली की जे आरोप होतं ते त्यावेळी कोकाटे समर्थकांकडनं एका वेगळ्याच पद्धतीने याची कुजबूज केली जात होती. याशिवाय सांगायचं झालं तर न्यायालयाच्या बाहेर इथे देखील कोकाटे समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. कारण आपल्या नेत्यावरती जी कारवाई होणार आहे, जी काही संकट आलं आहे त्या संदर्भात पूर्ण नाशिक मधले जे समर्थक आहेत कोकाटेंचे हे देखील मुंबईत आता दाखल झालेले आहेत आणि आपले नेते हे चुकीचे नाही आहेत हे स्पष्टपणे सांगताना अनेकदा खासगीमध्ये पाहायला देखील मिळत आहेत. दुसरीकडे सांगायचं झालं तर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी ऐकण्यासाठी त्यांची मुलगी आणि जावई हे देखील कोर्टरूम परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे कोर्टरूमचा जो माहोल आहे किंवा एकूणच या संपूर्ण प्रकरणाच्या अवतीभोवती फिरणारे जे राजकारण आहे हे देखील या परिसरातनं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण येणारी जी निवडणूक आहे नगरपालिकेच्या यामध्ये देखील नाशिकमध्ये कोकाटे यांचा एक मोठा त्या ठिकाणी राजकीय वरदस्त आहे आणि त्याच्यावरती याचा परिणाम नक्कीच होईलच. मात्र एकूणच या निकालाचा परिणाम कोकाटेंच्या राजकीय कारकिर्दीवरती देखील होईल. कारण ज्या पद्धतीने दोन्ही न्यायालयाने निकाल दिलेले आहेत तोच जर का निकाल तसाच ठेवला तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये कोकाटे यांना निवडणूक लढवता येणार नाहीये. ती 1-2 नाही तर तब्बल 6 वर्ष ते निवडणूक लढवू शकणार नाही. याचबरोबर ती जो कारावास आहे आणि दंड 10,000 रुपये यामुळे होणारी बदनामी याचा परिणाम नक्कीच निवडणुकांवरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे एकूणच त्यांची पूर्ण जी कारकीर्द आहे मागील 1995 पासून ते आत्तापर्यंतची ही एकूणच त्यावरती एक वेगळा शेरा मारला जाईल आणि भविष्यातल्या ज्या कारकिर्दीवरती देखील प्रश्न उपस्थित केला जाईल. कारण राष्ट्रवादीसाठी नाशिकमधले एकमेव म्हणजे माणिकराव कोकाटे यांचं नाव चर्चेत आहे. सिन्नर परिसरातला जो त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी त्यांनी जवळपास 3 पक्ष बदलले तरी सुद्धा कोकाटे हे निवडून येत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.